ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत नवनाथ कथासार अध्याय 15. गोरक्षनाथ आणि कानिफनाथ या उभयंतांनी 12 वर्ष बद्रिका आश्रमात तपश्चर्या केली. ती पूर्ण झाल्यानंतर ते दोघे आपापल्या गुरूंचा शोध घेण्यासाठी निघाले. पण कोठेही शोध न लागल्यामुळे ते दोघेही माशाप्रमाणे तडफडत होते व गुरूच्या वियोगामुळे त्यांच्या डोळ्यातून टपाटपा पाणी हे पडत होते. अशा स्थितीमध्ये देखील ते देशोदेशी फिरत होते. गोरक्षनाथ फिरत फिरत गौड बंगालात गेल्यानंतर हेलनापट्टमास आले व तेथील शिवेशी येऊन स्वस्थ बसले असता तेथे गावचे रक्षक होते. त्यांनी त्यांना नमस्कार केला तेव्हा त्यांच्याजवळ गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांविषयी विचारपूस करू लागले. तेव्हा ते म्हणाले की तुम्ही म्हणता तो गोसावी येथे आला नव्हता, पण जालंधरनाथ या नावाचा एक गोसावी येथे आला होता. तो सूर्यासारखा मोठा तेजस्वी असून आधाराशिवाय त्याच्या डोक्याच्या वर गवताचा भारा राहत असे. तो ते गवत रानातून आणत गावातील लोकांच्या गायींना घाली. तो तेथे सुमारे 1 वर्षापर्यंत राहिला होता, पण पुढे तो कोठे व केव्हा गेला याची माहिती कोणास नाही. या गोष्टीच आज सुमारे 10 वर्ष पूर्ण होत आली. हे सर्व ऐकल्यानंतर मी तप सोडून त्याचा शोध करत हिंडे म्हणून गुरुने नाव पालटले असावे अशा अनेक कल्पना त्याच्या मनात येऊन त्याला अतोनात दुःख झाले व त्या समयी ईश्वर कृपेने गुरुची व तुझी भेट होई, तू काही काळजी करू नकोस अशी ते त्याची समजूत करत होते. पुढे तो अंबळसा विवेक करून गावात भिक्षेस गेला. तो घरी भिक्षा मागवास फिरत असता तेथे जालंधरास पुरले होते. तेथे गेला व त्याने अलख असा शब्द करताच आतून जालंधरनाथाने आदेश केला. तेव्हा गोरक्षनाथाने आदेश करून आपले नाव काय म्हणून विचारले. त्यावरून त्याने मला जालंधरनाथ म्हणतात असे हातून उत्तर दिले व तसेच त्यासही तुझे नाव काय व तुझा गुरु कोण म्हणून विचारले. तेव्हा गोरक्षनाथांनी सांगितले की माझा गुरु मच्छिंद्रनाथ आहे व या देयास गोरक्ष असे म्हणतात. मग तुमची ही अशी अवस्था कशी झाली? गोरक्षनाथाने विचारल्यावर जालंधरनाथाने सविस्तर त्यांना सांगितले की ते ऐकताच गोरक्षनाथ रागून गोपीचंद राजाचे समूळ वाटोळे करून टाकण्याकरता जालंधरपाशी आज्ञा मागू लागले. पण पुढील भविष्य जाणून त्याने त्यास या कामात हात घालण्याची मनाई केली. तो म्हणाला, तूर्त यास भरीस पडू नको व ही गोष्ट कोणाजवळ देखील बोलू नको. तुझा व माझा शिष्य कानिफयाची जेव्हा भेट होईल तेव्हा त्यास मात्र तू हे सर्व कच्चे वर्तमान सांग. म्हणजे तो तेथे येऊन हरयुक्तीने नागपंथांचा उत्कर्ष होण्यासाठी राजास बचावून मला खाचेतून बाहेर काढील. आता ही गोष्ट नीट लक्षात ठेवून तू तीर्थयात्रेस परत जा. मग गोरक्षनाथ आदेश करून तेथून निघून गेले. ते फिरत फिरत जगन्नाथास गेले. इकडे कानिफ गावागावात उपदेश करीत चालले होते. पुष्कळ लोकही त्यांचे हौशीने शिष्य होते. त्यांचा 700 शिष्य निरंतर असे. ते फिरत फिरत श्रीराज्याच्या आसपास गेले. त्या राज्यात पुरुष वाचत नाही हे सर्वांना ऐकून ठाऊक होते, म्हणून पुढे जाण्यास कोणीही धजेना. पण कानिफनाथ श्रीराज्यात प्रवेश करण्याचा रोग दिसल्यावरून शिष्यमंडळीत मोठी गडबड दिसू लागली. तरी त्यातून कित्येक जण असेही म्हणू लागले की गुरुचे पाय मनापासून धरल्यानंतर जीवाचे भय कसले आहे. त्यातूनच तन मन धन इत्यादी सर्व आपण पूर्वीच यास अर्पण केले आहे. म्हणून तर आता जीवाची आशा धरून व्रतभंग करणे अनुचित कर्म आहे. हा त्याच्या मनसुबेचा सर्व प्रकार कानिफनाथच्या लक्षात आला. म्हणून त्याने सर्पहर्षमंत्र म्हणून भस्म 3 दिशांकडे फेकले आणि श्रीराज्याचा मार्ग मोकळा केला. त्याशिवाय बाकीच्या सर्व दिशा भारून टाकल्या. त्यांना असे करण्यात 2 कारणे होती. शिष्य पळून जाऊ नयेत हे एक, आणि मारुतीचा भुंकार त्या ठिकाणी पोहोचू नये हा एक दुसरा.
याप्रमाणे व्यवस्था करून त्यांनी आपल्या शिष्यात जवळून बोलून सांगितले की मला आता श्रीराज्यात जावायचे आहे, परंतु तो देश मोठा कठीण आहे. त्या ठिकाणी मारुती भूभंकार करत असतो, त्यामुळे येथे पुरुष वाचत नाही. असे पुढचे देश मोठे कठीण आहेत व त्या देशांच्या यात्रा करून येण्याचा माझा मानस आहे. जर चालंद्रनाथ गुरुच्या चरणी माझा खरा विश्वास असेल तर दंग्या धोक्याशिवाय मनात धरलेल्या यात्रा करून सुरक्षित मी माघारी येईन. कदाचित जीवावर प्रसंग येऊन प्राणहानी झाली तरी पुरवली, परंतु मनात आले आहे त्यापेक्षा तिकडे जाऊन यायचे. तर आता तुमचा विचार कसा आहे तो मला कळवा. ज्यांची गुरुच्या चरणी पूर्ण निष्ठा असेल त्यांनी मला संगत धरावी, माझी संगत धरावी, आणि ज्यांना जीवाची आशा असेल त्यांनी परत घरी निघून जावे. कानिफनाथांनी असे सांगितल्यानंतर त्यांच्या 700 शिष्यांपैकी अवघे 7 जण तेथे त्यांच्याजवळ राहिले आणि बाकीचे सर्व घरी परतले. आपण होऊन विचारल्याशिवाय जाणार होते, पण तेने करून मूर्खत्व मात्र पदरी आले असते. त्यापेक्षा गुरुजींनी आपण होऊन राजीखुशीने जावयास परवानगी दिली ही गोष्ट फार चांगली आहे. हाच हर्ष मानून ते आनंदाने परत जाऊ लागले. ते गावच्या सीमेपर्यंत सुमारे 1 किलोमीटरपर्यंत लांब गेले, परंतु तेथे स्पर्शशास्त्राने त्यास चिटकून धरले. जागच्या जागी खिळून टाकल्याने त्यांना हलता चालता येईना. मग हात जमिनीवर ठेवून त्यांच्या नेटाने ते पाय सोडवण्यास पाहत होते, पण हात देखील जमिनीत चिटकून ते सर्व ओंडवे होऊन गेले. इकडे कानिफनाथांकडे राहिलेल्या 7 शिष्यात विभक्त अष्टविभूती लावून सांगितले की तुम्ही इकडे जाऊन दुसरे शिष्य ओनावे होऊन राहिले आहेत, त्यांच्या पाठीवरून एक दगड ठेवा. अशी आज्ञा होताच ते 7 जण त्यांचा शोध करत तेथे गेले. या 7 पाहताच बाकीचे सर्व शिष्य लज्जित झाले. मग त्यांची चांगली खरडपट्टी काढून गुरुने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पाठीवर दगड ठेवले गेले. ते दगड देखील त्यांच्या पाठीस चिटकून गेले. मग ते शिष्य रडून त्या दुःखापासून सोडवण्यासाठी प्रार्थना हे करू लागले. तेव्हा ते 7 शिष्य म्हणाले, जीवाची आशा धरून येथे खुशाल असा गुरुजी देश पाहून आल्यानंतर तुम्हा सोडून नेतील. संकटापासून सोडवण्यासाठीच तर गुरु करावयाचा असतो, परंतु विश्वास धरणाऱ्यास तो मात्र फलद्रूप होतो. तेव्हा आपला अन्याय क्षमा करून श्रीराज्यात समागमे घेऊन जाण्यासाठी त्यांनी या 7 जणांचे पुष्कळ प्रकारांनी अर्जव केले व आमचा भ्रम उडून गुरुचा प्रताप समजला असेही त्यांनी बोलून दाखविले. मग ते 7 जणही परत गुरुकडे येऊन जोडीदारांची स्थिती सांगून मुक्तता करण्यासाठी मध्यस्थी करू लागले. गुरुला दया येण्याजोगे त्यांनी बरेच मार्मिक भाषण केले. तेव्हा गुरु कानिफनाथांचे अंतःकरण द्रवले व त्यांनी विभक्तशास्त्र मंत्र म्हणून भस्म दिले. ते एका शिष्याने जाऊन त्यास लावताच ते मोकळे झाले. नंतर पुढे सर्वजण येऊन लीनतेने गुरुच्या पाया पडले. पुढे सर्व शिष्यांचं वर्तमान कानिफनाथ श्रीराज्यात जावयास निघाले. ते नगराच्या सीमेवर जाऊन तळ देऊन राहिले. नंतर असा चमत्कार झाला की भूभंकार करण्यासाठी मारुती सेतू बंद रामेश्वरून रात्री श्रीराज्यात जात असता कानिफनाथांच्या स्पर्शशास्त्राच्या सपाट्यात सापडले गेला. पण महाप्रबळ वीर असल्यामुळे त्याने त्या अश्रास दाद दिली नाही. तो त्याच्या तळापर्यंत येऊन पोचला. त्यावेळी सर्पशास्त्राने हरकत केल्याची कल्पना त्यांच्या मनात आल्यावरून येथे कोणीतरी प्रतापी असला पाहिजे असे त्यांच्या मनात आले. तितक्यात सीमेजवळ येता त्यास नागपंथाचे लोक दिसले. त्यावेळी मारुतीस असे वाटले की आपण महाप्रयत्नाने श्रीराज्यात पाठवलेल्या मच्छिंद्रनाथास हे लोक जाऊन उपद्रव देतील व बोध करून त्यांचे मन वळवतील. मग तेही त्यांच्या समागे स्वदेशाला गेले तर केलेले श्रम फुकट जाऊन राणीचा मुखचंद्र उतरेल व तिचे हेतू जागच्या जागी राहून जातील. त्यांना दुर्बल करून परत लावण्यासाठी मारुतीने अतिविशाल असे भीमरूप प्रकट केले आणि भूभंकार केला.
तेव्हा सर्व शिष्य घाबरून गुरुजीच्या आड दडून बसले व रक्षण करण्यासाठीच गुरुस विनंती करू लागले. त्यांचे अवसान गळून गेले असे पाहून कानिफनाथाने त्यास पुष्कळ धीर देऊन सांगितले की पुढे काय चमत्कार होतो ते धैर्य धरून तुम्ही पहा. यांच्यापासून तुम्हाच मुळीच धक्का बसणार नाही. नंतर कानिफनाथाने वज्रास्त्र सिद्ध करून भस्म मंत्रून फेकले. हे कृत्य मारुतीच्या लक्षात आले. त्या क्षणी तो आवेशाने मोठमोठे प्रचंड पर्वत कानिफनाथांच्या अंगावर फेकू लागला. परंतु वज्रास्त्राच्या योगाने दगडांचे चूर्ण होत जात असे. म्हणून मारुतीने वज्रमुठीचा प्रहार करताच वज्रास्त्र क्षीण झाले. ते पाहून कानिफनाथाने कालिकास्त्र, अग्न्यास्त्र, वासवास्त्र, वायव्यास्त्र अशी वरच्यावर सोडली. तेव्हा अग्न्यास्त्रास वायव्यास्त्राचे पुष्कळ पाठबळ मिळाल्याने त्याने प्रळय उडून दिला. यावेळी मारुतीने सर्व इलाज केले पण त्याचे काही चालले नाही. तो अगदी जेरीस येऊन गेला. मग मी तुझा मुलगा असता माझा तू प्राण घेऊ पाहतो आहेस तर मुलाची दुर्दशा पाहून कोणत्या तरी बापास सुख वाटणार आहे का? अशा मतलबाची मारुतीने आपला पिता जो वायू त्याची बरीच स्तुती केली. तेव्हा पुत्राच्या ममस्ते वातास्त्र क्षीण झाले व कानिफनाथाने मोहिनी योजना केली. त्याने मारुतीस काहीसे भ्रमिष्ट केले तरी त्याने अग्न्यास्त्र समुद्रात झुगारून दिले. त्या तापाने समुद्राचे उदक वाढू लागले. मग तो समुद्र मूर्तिमंत होऊन पाहू लागला असता कानिफनाथ व मारुती यांचे युद्ध चाललेले दिसले. मारुती आपल्याकडून करवेल तितके उपाय योजून कानिफनाथांचा पाडाव करण्यास पाहत होता. परंतु त्याचे वर्चस्व हे कमी झाले नाही. उलट मारुतीचे जर्जर होऊन मूर्छना येऊन जमिनीवर पडला. मग मूर्तिमंत वायू पुत्रमोहस्त मारुतीजवळ गेला. तितक्यात मारुती सावध होऊन पुन्हा युद्धाची धामधूम करण्याच्या बेतात आहे असे पाहून वायूने त्याचा हात धरून सांगितले की हे नाथ मोठे प्रबळ आहेत. पूर्वी मच्छिंद्रनाथाने तुझी कशी दुर्दशा करून सोडली होती याची आठवण कर. वाताकर्षण विद्या याच्याजवळ पक्क्या वसत आहे. यांच्याची शक्य करून तुझे कार्य तू साधून घे. शक्यत्वासारखी दुसरी योग्य मुक्ती मला सुद्धा दिसत नाही असा समुद्राचाही अभिप्राय पडला. मग ते मारुतीला घेऊन कानिफनाथांजवळ गेले व त्यास परमप्रीतीने भेटले. कानिफनाथानेही वायू व समुद्र यास प्रेमाने नमस्कार केला आणि युद्ध का सोडलेस म्हणून मारुतीला विचारले. पण युद्ध करण्याचे कारण कोणते असे वायूने कानिफनाथास विचारल्यावर त्याने उत्तर दिले की मारुतीने काय कारणास्तव युद्धास प्रारंभ केला हे मला माहीत नाही. त्याला विचारले असता तो सांगेल. तेव्हा मारुती म्हणाला, मी मोठ्या प्रयत्नाने मच्छिंद्रनाथास श्रीराज्यात पाठवले. हे त्यांचे जातवाले असल्यामुळे युक्ती प्रयुक्तीने त्यास बोध करून तेथून आपल्या देशात घेऊन जातील असे यांनी करू नये म्हणून मी खटपट केली. दुसरा काहीही मतलब नव्हता. मच्छिंद्रनाथ याचा उपद्रव होणार नाही असे माझी खात्री पटण्यासाठी मला वचन देऊन त्यांनी खुशाल श्रीराज्यात गमन करावे. मग मारुतीचे म्हणणे कानिफनाथांनी मान्य करून त्यास वचन दिले आणि अग्नी, वायू व मारुती संतुष्ट होऊन आपापल्या ठिकाणी गेले. प्रातकाळी कानिफनाथ आपल्या शिष्यासह वर्तमान निघून श्रीराज्यात गेले. तेथे तीर्थ करीत राजधानीचे मुख्य शहर जे शृंगाल मुरुडी येथे दाखल झाले. तेथे मौनाकिनी राणी मच्छिंद्रनाथास घेऊन सभेमध्ये सिंहासनावर विराजमान झाली होती. कानिफनाथ आपल्या शिष्यांसह एका राजवाड्यात गेले. तेव्हा द्वारपालांनी त्यास तपास करून 700 शिष्यांसह कानिफनाथ या नावाचा जती असल्याचे वर्तमान मच्छिंद्रनाथास कळवले. हे ऐकून गोरक्षनाथ आपले नाव बदलून मला न्यावयास आला असावा असे वाटून त्यास फार वाईट वाटले. आता आपण या विषयविलासाचा अनुपम सुखास अंतरणार हाच विचार त्यांच्या मस्तकात भरून गेला. जेणेकरून तो दिलगीर झाला आणि त्यांना परभारे गावात न्यावे असे मनात आणून मच्छिंद्रनाथ मोठ्या समारंभाने पालखीत बसून त्यास भेटण्यास गेले. उभयंताच्या मोठ्या आनंदाने भेटी झाल्या.
भरझरी गालीचे पसरून त्यावर सर्व मंडळी बसली. मग एकमेकांच्या हकीकतीची विचारपूस ही झाली. त्यावेळेस खरा प्रकार बाहेर पडला. ओळख पटल्यानंतर उभयतांचे पुष्कळ बोलणे झाले. मग त्यास मच्छिंद्रनाथाने हत्तीवर बसून मोठ्या थाटाने गावातून आणले आणि 1 महिना राहून घेतले.